नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत। तो मुद्दा असा, ज्या गोष्टीची आपण खूप दिवसापासून वाट पाहत होतो ती म्हणजे मुंबई पोलीसचा पेपर कधी होईल। म्हणजे मुंबई चालक, कारागृह आणि जिल्हा पोलीस शिपाई हे तीनही पेपर मित्रांनो येत्या 11 व 12 तारखेला होणार आहेत। आता कुणीही मनात संकोच बाळगायचा नाही। पेपर कधी होईल हा प्रश्न मिटलाय। आता आपण अभ्यास काय केलाय आणि तिथं काय द्यायचंय यावरती आपण बोलणार आहोत। कारण की आता जर तुम्ही हा व्हिडिओ मिस केला तर मित्रांनो नंतरून तुम्हाला पश्चाताप होईल। ज्या गोष्टी माझ्याकडून चुकल्या होत्या, ज्या चुका माझ्याकडून झाल्या होत्या त्या तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजेत आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, या मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरू करूया मित्रांनो। चालकचा आणि कारागृह हे 11 तारखेला आहेत, म्हणजेच येत्या शनिवारी। आणि जिल्हा पोलीस शिपाई हा पेपर आहे रविवारी, म्हणजेच 12 जानेवारीला। तर मित्रांनो आपण खूप दिवसापासून अभ्यास करत होतो। ग्राउंड झाल्यानंतर आपण पेपर होण्याची खूप वाट बघितली। अगोदर वाटलं इलेक्शनच्या अगोदर होईल, विधानसभा झाली, त्यानंतर वाटलं विधानसभेचा निकाल लागल्यानंतरून व्हायला पाहिजे, तरीही वेळ गेला। त्यानंतर वाटलं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल, एंडला होईल, शेवट 2025 उजाडलं। काही प्रॉब्लेम नाही, त्याला आपण पर्याय नाही, आपल्याला वेळ भेटला आपण त्यात अभ्यास केलाय। मित्रांनो आता राहिलेले थोडे दिवस आहेत, 4 ते 5 दिवस आहेत आपल्याकडे। त्यामध्ये काय करायचंय, ज्या आपण नोट्स काढल्या असतील, प्रत्येकानं स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतात, त्या रिवाइज करा। जो टॉपिक तुम्हाला अवघड जाणार आहे, मग तो गणितातला असू द्या, मराठीतला असू द्या, बुद्धिमत्तेतला असू द्या किंवा GS मधला असू द्या, त्याला रिव्हिजन द्या। महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेन्शन घेऊ नका, कारण की टेन्शन घेतल्यानंतर कुठलीच गोष्ट सॉल्व्ह होत नाही। त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, पॉझिटिव्ह राहायचंय। आणि इथून मागे जो आपण अभ्यास केलाय तो आपल्याला तिथं 90 मिनिटात द्यायचा आहे, आणि तो कसा द्यायचा आहे यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूया। पण आपल्याला आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, पेपरला हे राहिलेले 4 दिवस, दररोज 2 क्वेश्चन पेपर टाइम लावून सोडायच्यात। हे राहिलेले 4-5 दिवस आहेत आपल्याकडे, आणि त्याला मार्क्स किती जरी आले, कमी आले तरी नाराज व्हायचं नाही, आणि जास्त आले तरी माझा लय अभ्यास झालाय असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण जायचं नाही। जिथं परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर जसा पेपर देणार आहोत तोच आपल्याला रिव्हिजन द्यायचे। सकाळी 1 आणि 4-5 वाजता अशा 2 क्वेश्चन पेपर तुम्हाला टाइम लावून सोडायच्यात। अदरवाईज तुम्ही तुमच्या पद्धतीने वाचू शकता बाकीच्या क्वेश्चन पेपर। ह्या गोष्टी करा राहिलेले 4-5 दिवस। त्यानंतरून मित्रांनो पेपरला जाण्याच्या अगोदर जर तुमचा चालकचा पेपर आहे आणि कारागृहाचा पेपर आहे तर आदल्या दिवशी अगोदर 1 दिवस तिथे मुंबईत येऊन थांबा। कारण की तुम्ही संध्याकाळी निघणार तिकडनं, परीक्षा हॉल शोधायचा, सेंटर शोधायचं, ह्या फंद्यात पडू नका, लेट होतं। आणि त्या गडबडीत आपल्याला जे तिथं व्यवस्थित द्यायचं आहे त्यामुळे आपलं संतुलन बिघडून जातं, आणि एवढ्या दिवस घेतलेली मेहनत आपली वायाला जाते। त्यामुळं आपल्याला 1 दिवस अगोदर यायचं आहे। 1 दिवस अगोदर संध्याकाळी मुक्कामी या। प्रत्येकाचे फ्रेंड असतात, मित्र असतात, त्यांच्यापाशी थांबा आणि सेंटर अगोदरच चेक करा। आणि सकाळी परीक्षाचा जो टाइम दिलेला आहे तुमचा, त्या टायमाच्या अगोदर 1 तास आपल्याला तिथं सेंटरवरती जायचंय। तिथं गेल्यानंतर आपल्याला सोबत ते हॉल तिकीट घेऊन जायचंय, आधार कार्ड असायला पाहिजे। आणि तुम्ही आता हॉल तिकीट निघाल्यानंतर तिथं मेन्शन केलेलं असतंय आपण सोबत कुठल्या गोष्टी घेऊन जायच्या, ते पूर्ण अगोदर इथंच रीड करून जायचंय। म्हणजे परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर कुठल्या गोष्टी करायच्यात, कुठल्या गोष्टी नाही करायच्या, त्या अगोदरच आपण त्या हॉल तिकीट आल्यानंतर त्या पूर्ण गोष्टी वाचून घ्यायच्या। प्रत्येकाकडे 1 ब्लॅक पेन, 1 पेक्षा 2 ब्लॅक पेन असले पाहिजे ते, कारण की आपल्याला 0 टायमावरती जर एखादा बंद पडला तर कुणाला मागायची वेळ नाही आली पाहिजे। कारण की तो काय आपला माध्यमिक शाळामधला 9वीचा 8वीचा पेपर नाही आहे, घटक चाचणीचा, त्यामुळे तिथं आपला आयुष्य घडणार आहे। त्यामुळे ह्या सर्व गोष्टी, बारीक बारीक गोष्टीचं स्वतःला नियोजन करायचंय। आदल्या दिवशी या सेंटरवरती अर्धा तास अगोदर जा, 1 तास अगोदर गेलं पाहिजे व्यवस्थित। आपल्यासोबत पाण्याची बॉटल असली पाहिजे, गडबडून जायचं नाही। पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी अलाउड आहेत तेवढ्याच गोष्टी सोबत घेऊन जायच्या आता। आणि तिथं गेल्यानंतर पेपर येईपर्यंत आपल्याला शांत बसायचं, रिलॅक्स बसायचं, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, आणि मग व्यवस्थित पेपर सोडायचा आहे। कारण की हा आपला पेपर स्वतःचं इथून मागे घेतलेली मेहनत याला न्याय देणारा असेल,
त्यामुळं मित्रांनो सर्वांनी काळजीपूर्वक पेपर द्यायचा आहे आणि ह्या सांगितलेल्या गोष्टी सर्वांनी तंतोतंत पालन करायच्यात, कारण की ह्या ज्या चुका माझ्याकडून झाल्या होत्या त्या तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ होता। आणि परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर क्वेश्चन पेपर कशी सोडवायची यावरती आपण एक दुसरा व्हिडिओ बनवूया। चला तर थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।